नमस्कार, मी अलका जोशी. सर्वांना येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्याधाम अयोध्या नगरी येथे प्रभू श्रीरामचंद्रांची जन्मभूमी असणारी अशा मंगलमय अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामचंद्र विराजमान होणार आहेत. त्यांची प्राण प्रतिष्ठा होणार आहे. सर्व वातावरण सगळीकडे राम नाम भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे. सर्व संत महात्मे ऋषी मुनी सर्व नागरिक सर्व अयोध्यावासी नवे संपूर्ण भारत विश्वसुद्धा राममय होऊन गेलेला आहे. आणि अशा या वातावरणामध्ये जळी स्थळी काष्टी पाशाणी प्रत्येकाला प्रभू रामचंद्र दिसत आहेत. कित्येक वर्षाची दीर्घ प्रतीक्षा प्रत्येकाची पूर्ण झालेली आहे आणि प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावरती रामलल्ला विराजमान केलेले आहेत. त्यांची स्थापना केलेली आहे. सगळीकडे जिकडे पाहावे तिकडे राम 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 हाच नामघोष ऐकू येतो आहे. आणि अशा वेळेला असं म्हणतात की मनी दिसे ते स्वप्नी दिसे. हो, खरंच बऱ्याच वेळेला आपण जी गोष्ट वारंवार मनामध्ये धरतो, मनामध्ये जी गोष्ट रुंजी घालते ती कधी कधी आपल्या स्वप्नात सुद्धा येते. आणि हो, खरंच सांगू का, जसे म्हणतात मनी दिसे ते स्वप्नी दिसे, काल प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नामध्ये आले. हो, खरंच प्रभू रामचंद्र माझ्या स्वप्नामध्ये आले आणि प्रभू रामचंद्रांनी मला ही एक चिठ्ठी दिली. आणि ह्या चिठ्ठीमध्ये त्यांनी काय लिहिले हे मात्र मी आपल्याला माझ्या कवितेमधून सांगणार आहे. तर मग माझी कविता प्रभू रामाची चिठ्ठी ह्या शीर्षकाची आपल्यासमोर सादर करते. आणि ह्या चिठ्ठीमध्ये प्रभू रामचंद्र काय म्हणत आहेत, काय मला लिहून दिलेलं आहे हे आपल्यासमोर या ठिकाणी व्यक्त करते. काल रात्री माझ्या स्वप्नात हो आले रामजी, काल रात्री माझ्या स्वप्नात हो आले रामजी, येऊनी हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, येऊनी हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, काल रात्री माझ्या स्वप्नात हो आले रामजी, येऊनी हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, आनंदमाई नाम म्हणाले हो माझ्या गे चित्ती, कौसल्या सुमित्रा कैकई माता धरून हाती, कौसल्या सुमित्रा कैकई माता धरून गे हाती, लक्ष्मण भरत शत्रुघ्न हो आहेत संगती, लक्ष्मण भरत शत्रुघ्न हो आहेत संगती, पिता दशरथ राजाची भरून आली हो छाती, पिता दशरथ राजाची भरून आली हो छाती, येऊनी हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, येऊनी हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, काल रात्री माझ्या स्वप्नात हो आले रामजी, काल रात्री माझ्या स्वप्नात हो आले रामजी, येऊनी हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, कैक वर्ष गेली हो म्हणाले कोर्ट कचेरीत, कैक वर्ष गेली हो म्हणाले कोर्ट कचेरीत, रघुकुल घराण्याची पाळली मी परंपरा अनरीत, रघुकुल घराण्याची पाळली मी परंपरा अनरीत, मर्यादा न ओलांडणे हीच हो रघुकुल रीत, मर्यादा न ओलांडणे हीच हो रघुकुल रीत, येईन मी आता जानकीस घेऊन संगती, येईन मी आता जानकीस घेऊन संगती, येऊनी हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, येऊनी हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, काल रात्री माझ्या स्वप्नात हो आले रामजी, काल रात्री माझ्या स्वप्नात हो आले रामजी, येऊनी हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, येऊनी हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी. पुढे प्रभू रामचंद्र ह्या चिठ्ठीमध्ये अजून काय लिहितायत पाहूया. अवतार मी घेतला हो खास तुमच्यासाठी, अवतार मी घेतला हो
खास तुमच्यासाठी, आदर्शाचा परिपाठ होता हो खास तुमच्यासाठी, आदर्शाचा परिपाठ होता हो खास तुमच्यासाठी, राजा कसा असावा दाखविण्या खास तुमच्यासाठी, राजा कसा असावा दाखविण्या हो खास तुमच्यासाठी, प्रसंगी करावा त्यागही असा असावा नृपती, प्रसंगी करावा त्यागही असा असावा नृपती, येऊन हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, येऊन हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, काल रात्री माझ्या स्वप्नात हो आले रामजी, काल रात्री माझ्या स्वप्नात हो आले रामजी, येऊन हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, येऊन हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी. शेवटी मात्र शेवटच्या कडव्यामध्ये प्रभू रामचंद्र असं म्हणतात, आराध्य माझे जरी असे हो शिवशंकर, आराध्य माझे असे जरी हो शिवशंकर, हनुमान हो नियामज जपले निरंतर, हनुमान हो नियामज जपले निरंतर, हनुमान हो नियामज जपले निरंतर, एकमेका प्रेम द्या करावा आदर, नसावा द्वेष मत्सर, एकमेका प्रेम द्या करावा आदर, नसावा द्वेष मत्सर, अभिमान अहंकार न धरावा चित्ती, अभिमान अहंकार न धरावा चित्ती, येऊन हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, येऊन हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, काल रात्री माझ्या स्वप्नात हो आले रामजी, काल रात्री माझ्या स्वप्नात हो आले रामजी, येऊन हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी, येऊन हाती दिली हो माझ्या ही एक चिठ्ठी. तर ऐकलं मंडळी, प्रभू रामचंद्रांनी माझ्या स्वप्नामध्ये येऊन ह्या चिठ्ठीमध्ये काय काय दिलं आहे. 21व्या शतकात ह्या कलियुगात सुद्धा मर्यादा पुरुषोत्तम त्यांना का म्हटलं जातं. 21व्या शतकामध्ये ह्या कलियुगात देखील कोर्ट कचेरीमध्ये त्यांना ओढलेलं असताना सुद्धा सर्व साक्षी आणि पुराव्यासह मर्यादा न ओलांडता मर्यादेत राहूनच त्यांनी मंदिर या ठिकाणी बनवलं आणि म्हणून त्यांना आपण मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र असं म्हणतो. कुठलेही मर्यादेचं उल्लंघन केलेलं नाही. जे जे हवे ते साक्षी पुरावे देऊन मर्यादेमध्ये राहूनच त्यांनी हे मंदिर या ठिकाणी बनवलं आहे. आणि म्हणूनच 500 वर्षांनी तिन्ही माता कैकेयी आहे, कौसल्या माता, सुमित्रा माता, सीता जानकी समवेत भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मणासहित या ठिकाणी प्रभू रामचंद्र येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येमध्ये विराजमान होणार आहेत. त्यांची प्राण प्रतिष्ठा या ठिकाणी होणार आहे. अशा सुवर्णमयी क्षणांचे तुम्ही आणि आम्ही साक्षीदार होणार आहोत. हे तुमचं आणि आमचं अहोभाग्य आहे.